आणि गिरीश महाजन पोपट आहे, पोपटाला पाठवून देतात. सुषमा अंधारे ह्या मोठ्या नेत्या आहेत, अत्यंत विद्वान आहेत, त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढे केलं जातं, त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अकार्यक्षम असतील तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात जावं. मी तुम्हाला सांगितलं गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करावं असं अंधारे. मी तुम्हाला सांगितलं त्या अत्यंत मोठ्या आणि विद्वान नेत्या आहेत, त्यांना या सर्व बाबीची जाणीव आहे आणि त्यांच्या विद्वत्ताचं खरं अर्थानं सरकारने मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना बोलवावं, परंतु मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. वामन म्हात्रे आहेत तुमचे शिंदे गटाचे नेते, वामन म्हात्रेंनी जो आरोप केला तो महिला पत्रकारावर, तुम्ही का ते पहिला पत्रकार निवडणूक लढवली म्हणून त्यांना आता वकील म्हणून नेमू नये ही कोणत्या स्तराची मानसिकता? हे बघा, उज्ज्वल निकम हे एक भाजपची निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या वकिलीचा जो कस त्याने गेल्या वेळेला अतिरेक्यांना फाशीवर लटकवण्यापर्यंत जो लावलाय ती त्यांची बाजू विसरता येणार नाही. त्यांच्यात असलेली क्वालिटी त्यांनी वारंवार सिद्ध केलेली आहे. मग तो कोणताही अतिरेकी असो त्याला फाशीच्या तख्तावर लटकवलेलं आहे, म्हणून त्यांची जी असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही. म्हणून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी तातडीने हा खटल्याचा घ्यावा आणि तातडीने याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत, म्हणून त्यांच्याकडे हा खटला दिलेला आहे. वामन म्हात्रे यांनी ज्या मुलीबद्दल महिला पत्रकार वामन म्हात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. चित्रवाघ म्हणाले की त्याचं थोबाड रंगवायला पाहिजे होतं त्या महिला पत्रकार. मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. तुम्ही काय कारवाई करा? म्हणजे चित्रवाघ जसं म्हणाले की थोपाड रंगवेल तसं तुमच्याकडून काय? अहो, त्यांनी कुणी काय बोललं याच्यावर मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी माझ्यातर्फे माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे, संपला माझा विषय. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होती. सुषमा अंधारे यांनी देखील ती मागणी केली आहे. अहो, ते मी एकदा सांगितलं तर सुषमा अंधारे महान नेता आहे, त्यांच्याबद्दल का तुम्ही गडगड विचारता? राष्ट्रीय नेता आहे ते, मी त्यांची बरोबरी करू शकतो का? काय उगाच तरी ते मी इतकं छोटा असता त्यांनी ते मोठे नेते त्यांच्याबद्दल कशाला बोलायला लावायचं? बीजेपीनं एक ट्विट केलेलं आहे, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आणि प्रश्नचिन्ह आहे आणि ते शेवटी एक वाक्य पण आहे की सत्तेसाठी हिंदुत्वाने भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला. इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल, एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एखादा दुसऱ्या पक्षाचा नेता जाऊन भाषण करतो आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन स्वतः उद्धव साहेबांनी मान्य केले. हे तुम्हाला बीजेपीने सांगायची आवश्यकता नाही. उद्धव साहेब त्या मेळाव्यात गेले, त्यांनी तो पट्टा त्यांच्याच भाषेत उद्धव साहेबांनी सुद्धा जाहीरपणे ते कबूल केलेलं आहे की मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे. जेव्हा त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर आता वाद कशाला? ते काँग्रेसमध्ये झालं हे उघडपणे दिसतंय आणि म्हणून आज संजय राऊतांनी सकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला जे घटना घडल्यात त्या घटनेच्या बद्दल मोर्चा काढावे की आंदोलन करावे महाराष्ट्रभर, यासाठी आम्हाला आता नेत्यांना म्हणजे काँग्रेसला विचारूनच हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठीचे आता जागा बदललेली आहे. पक्षश्रेष्ठी आता काँग्रेसवाले आहेत, ते जसे सांगतील तसं यांना वागावं लागेल.